एटी फाउंडेशन तर्फे 3 दिवसीय निवासी फुटबॉल शिबिराचं आयोजन। आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांचं थेट मार्गदर्शन। खेळासोबत जीवनशैली सुधारण्यासाठी उपयुक्त ॲक्टिव्हिटीज। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एटी फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं 3 तालुक्यातील निवडक खेडेगावांमधून 30 मुलामुलींसाठी 3 दिवसीय मोफत निवासी फुटबॉल शिबिराचं आयोजन करण्यात आलं। ATF गिजवणे हायस्कूल सेंटर इथं भरवण्यात आलेल्या या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि प्रशिक्षिका, AFC पॅनल मेंबर तसंच एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी थेट मार्गदर्शन केलं। या उपक्रमाअंतर्गत एटी फाउंडेशनने 8 महिन्यांपूर्वी 10 गावांमध्ये व्हिलेज फुटबॉल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू केला होता। या माध्यमातून फुटबॉल साहित्य देऊन प्रशिक्षण सुरू करण्यात आलं होतं। त्यातून निवड झालेल्या 30 मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्द दिसून आली। शिबिरादरम्यान खेळासोबतच मुलांना जीवनशैली सुधारण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन, सवयी, आदर, प्रामाणिकपणा आणि आहार यावर मजेशीर ॲक्टिव्हिटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं। या शिबिरात क्रीडा शिक्षक अनिल पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला। तसंच ATF व्हिलेज लीडर्स अक्षय पावले, शैलेश दळवी, सानिका रेडेकर, वैभवी पाटील, श्रुती दिवटणकर, कस्तुरी कदम आणि कौशिक इक्के यांनी शिबिराचं यशस्वी आयोजन केलं। अंजू तुरंबेकर यांनी सांगितलं की खेडेगावातील मुलांमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणवत्ता आणि जिद्दीला योग्य दिशा देणं आवश्यक आहे। आज पालक खेळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, जो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घातक आहे। आमच्या उपक्रमातून आम्ही मुलांना खेळ आणि अभ्यासात समतोल राखण्याचं आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचं प्रशिक्षण देत आहोत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।